मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामचा रिझल्ट फायनली लागलेला आहे. आता ऍडमिशन घेण्यासाठी कॅप राऊंडसाठी एक्झॅक्टली कोणते डॉक्युमेंट नसेल आणि एक सीईटी सेल कडून नवीन अपडेट आलेला आहे. जर एक डॉक्युमेंट नसेल यातला तर तुमचं ऍडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं. कंप्लीट इयर वेस्ट जाऊ शकतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन हे युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. यापैकी जर एक देखील डॉक्युमेंट नसेल तर तुमचं डायरेक्ट ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबतच परफेक्ट काउन्सिलिंग कशी करायची, प्रेफरन्स फॉर्म कसा भरायचा, हे देखील एंड ऑफ द व्हिडिओ मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आता मित्रांनो, पहिली गोष्ट ते म्हणजे नर्सिंगसाठी कंपल्सरी डॉक्युमेंट्स कोणते लागतात. फर्स्ट आहे ऍप्लिकेशन फॉर्म, जो आपण डाउनलोड केलेला आहे तो डाउनलोडेड पाहिजे. त्याच्यानंतर आपला ऍडमिट कार्ड, हे कंपल्सरी आहेत. यापैकी आता इथे तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स दिसतात. पोस्टेज आधार कार्ड, सेकंड ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट. यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट असेल तरीही चालेल. फोर्थ डॉक्युमेंट लागतं कॉपी ऑफ डाउनलोडेड बीएससी नर्सिंग सीईटी 2026 रिझल्ट. आता कालच तुम्ही रिझल्ट पाहिलेला असेल, तो रिझल्ट लगेच डाउनलोड करून घ्या. कारण ऍडमिशनसाठी जेव्हा तुमचा कॅप रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिल करता तेव्हा तुम्हाला रिझल्ट हा लागणार आहे. ओके. त्यानंतर अजून एक गोष्ट येते विच इज प्रूफ ऑफ नॅशनॅलिटी. यामधलं पण एक लागतं. नॅशनल सर्टिफिकेट किंवा व्हॅलिड इंडियन पासपोर्ट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ 12th स्टँडर्ड. आता एक्झाम 12वीची झालेलीच आहे. सो या तिघांपैकी तुम्हाला एक कुठलं तरी डॉक्युमेंट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं. त्याच्यानंतर एजचं प्रूफ देखील लागतं. ते आपल्याला पासिंग सर्टिफिकेट मधून पण मिळतं एसएससीच्या, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालेल. व्हॅलिड फोटो आयडेंटिटी विथ डेट ऑफ बर्थ, दोघांपैकी कुठलाही एक चालेल. कुठलंही एक असेल तरी चालेल. फक्त प्रिफर करा की आता हे पहा, हे 2 डॉक्युमेंट आहेत. यामध्ये जर नाव चुकीचं आहे तर हे डॉक्युमेंट अपलोड न करता तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचंय. कळतंय? बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या काही डॉक्युमेंट मध्ये नाव किंवा एज किंवा डेट ऑफ बर्थ अशा छोट्याशा गोष्टी चुकीच्या असतात. जे करेक्ट आहेत तेच डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे नसतील तर आत्ताच अप्लाय करा. अकॅडमिक अँड मेडिकल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आता अकॅडमिक कोणते कोणते आहेत? अकॅडमिकचे आणि मेडिकल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. तर फर्स्ट म्हणजे एसएससी मार्कशीट, सेकंड एसएससी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही. एचएससीचं मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे सुद्धा दोन्ही लागतील. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे मॅन्डेटरी नर्सिंग साठी, ते म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. हे जर नसेल तर तुमचं ऍडमिशन पॉसिबलच नाहीये. बाकीच्या पण डॉक्युमेंट्स म्हणून नाहीये, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे आपल्याला कंपल्सरी लागतं. इट शुड बी इश्यूड बाय अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ऍज पर अनेक्सर एल. ओके. नेक्स्ट आहे कॅटेगरी स्पेसिफिक सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा लागेल फॉर व्हेरिफिकेशन ऑफ कास्ट क्लेम. हे दोन्हीही कंपल्सरी सर्टिफिकेट आहेत. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन नाहीये. जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर ओपन साठी गरज नाहीये. त्यानंतर कॅटेगरी स्पेसिफिक सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल लागेल आपल्याला कंपल्सरी. यासोबतच आणि याची व्हॅलिडिटी 31 मार्च 2027 पर्यंत असली पाहिजे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून जे बिलॉंग करतात त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ईडब्ल्यूएस त्याच्यानंतर त्याची देखील व्हॅलिडिटी ही 2026 to 27 ची असली पाहिजे. अगेन त्यानंतर स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम्स आहेत काय, लाईक डिफेन्स कॅटेगरी क्लेम, पर्सन विथ डिसॅबिलिटी, ऑर्फन कॅटेगरी क्लेम. तर ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करतात तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. यानंतर येतं मायनॉरिटी कॅटेगरी डॉक्युमेंट्स फॉर गुजराती अँड सिंधी कॅन्डिडेट्स. एकतर प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस लागतं. यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा मायनॉरिटी अफिडेव्हिट. ओके. आता काही कॉलेजमध्ये हे दोन्ही मागितले जातात, तर काही कॉलेजेसमध्ये कुठलंही एक मागितलं जातं. हे कॉलेजवरती डिपेंड करतं. हा जो कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत तर ते फक्त गुजराती आणि सिंधीसाठी आहे. ओके. त्याच्यानंतर जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चनसाठी काय आहे, तर प्रूफ ऑफ मायनॉरिटी स्टेटस किंवा सर्टिफिकेट फ्रॉम अ रिकॉग्नाइज रिलिजियस ऑथॉरिटी.
आणि यासोबतच मायनॉरिटी अफिडेव्हिट पण लागतं. हे 2 कंपल्सरी आहेत, इथे ऑप्शन नाही. आता मित्रांनो, आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, पण एखाद्या डॉक्युमेंटमध्ये एखादी स्पेलिंग AR इकडं तिकडं असेल, तरीही डॉक्युमेंट तो चुकीचा मानला जातो. त्यासोबतच आपली आता कॅप प्रोसेस सुरू होईल, रजिस्ट्रेशन सुरू होईल. त्यामध्ये तुम्हाला एक पण चुकी करायची नाहीये, कारण ते नंतर खूप महागात पडेल. आता मित्रांनो, ही जी कंप्लीट 1-2 महिन्याची प्रोसेस आहे, तुम्हाला जर स्मूथ करायची असेल विदाऊट एनी एरर, तर तुम्ही आपला काउन्सिलिंग कोर्स जॉईन करू शकता, जो फक्त 999 रुपयाला आहे. यामध्ये तुम्हाला आम्ही प्रत्येक कॅपराऊंड वाईज प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो, ती तुमच्या अकॉर्डिंग असेल. यासोबतच A to Z पर्यंत, स्टार्टिंग टू एंड पर्यंत आम्ही कम्प्लीट गायडन्स देतो वाया कॉलवरती आम्ही कंटिन्यू तुमच्यासोबत कनेक्टेड असतो, अपडेटेड असतो. तुम्हाला जे पण अपडेट्स द्यायचे असतील तर ते आम्ही देतो. डॉक्युमेंटसाठी काही मदत लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये, फ्रॉम स्टार्टिंग टू एंडिंग, प्रत्येक पावलावरती आम्ही तुमच्या सोबत असो ऍडमिशन मिळेपर्यंत. सो लवकरात लवकर काउन्सिलिंग कोर्स जॉईन करा. आणि रिझल्ट लागलाय, तुमचे मार्क्स मला कमेंट करून सांगा. त्यासोबतच कुठल्याही प्रकारचे वेगळे काही डाऊट असतील, कुठल्याही प्रकारची शंका असेल, तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. आता लेक्चर आपल्या इथेच एंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. बाय बाय.